हिंगोली जिल्ह्याचं राजकीय केंद्रबिंदू म्हणून वसमत विधानसभेकडे पाहिलं जाते। याच वसमत विधानसभेनं जे आहे ते हिंगोली जिल्ह्यासाठी 2 वेळेस मंत्रिपद दिलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र अतिश भैया दांडेगावकर हे जे आहेत ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आज मोठं शक्ती प्रदर्शन करत जे आहे ते अतिश भैया दांडेगावकर वसमत विधानसभेतून मुंबईकडे रवाना झाले आहेत। आपण बघतोय की पाठीमागे मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा आहे। मोठ्या शेकडो वाहनांच्या द्वारे हजारो कार्यकर्ते घेत जे आहेत ते अतिश भैया दांडेगावकर खरं तर मुंबईकडे रवाना झाले आहेत। तर उद्या सकाळी जे आहे ते 10 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आपल्यासोबत आहेत अतिश भैया दांडेगावकर। खरं तर भैया उद्या तुमचा पक्षप्रवेश होणार आहे, त्यासाठी आज मुंबईकडे रवाना झालात। आज आम्ही सर्वजण मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत उद्या 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कोकण भवन CBD बेलापूर मुंबई येथे माझ्या या असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे। या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्वजणांनी जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर मागच्या 6 महिन्यापासून जे आहे ते तुम्ही भाजपमध्ये जाणार याची चर्चा होती। आज तो उद्या दिवस उजळणार आहे, भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। फेसबुकवरती एक पोस्ट पण आलेली आहे की मिशन 2029 काय आहे का ह्याच्यामध्ये? नाही, माझ्या पेजचा ॲक्सेस बऱ्याच कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे कोणीतरी तशी पोस्ट केली असेल। पण काम करण्याची इच्छा आहे आणि काम करणाऱ्यांना भाजप नक्कीच ती संधी देत असते, त्यामुळं हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।